subscribe my YouTube channel Sehaj Bodh. Like, share and subscribe. ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचे एकूण 7 भाग झालेले आहेत. त्यापैकी 6वा भाग काही जणांचा पाहायचा राहिला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी आपण भाग 6वा, ज्यामध्ये स्थितप्रज्ञ मनुष्य म्हणजे काय आणि तो कसा ओळखावा याचे वर्णन श्रीकृष्णांनी केले आहे, तरी तो आपण पाहून घ्यावा. आज आपण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत, ज्याचे नाव आहे कर्मयोग. भाग 1. मग आईका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती. तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता. ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. नंतर अर्जुनाने म्हटले, हे लक्ष्मीपती देवा, तुम्ही जे भाषण केलेत ते मी लक्षपूर्वक ऐकले. श्री अनंता, तुझ्या सांगण्याचा जर विचार केला तर ब्रह्मस्थितीत कर्म आणि कर्ता उरतच नाहीत, असे जर तुझे ठाम मत असेल, तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्राम करी. ये लाजसिना महाघोरी कर्मी सुता. तर मग श्रीकृष्णा, अर्जुना तू युद्ध कर असे मला कसे सांगतोस? या मोठ्या भयंकर क्रूर कर्मात मला ढकलताना तुला संकोच वाटत नाही का? हा गा कर्म तूची अशेष निराकरिसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसी तू. आणखी, अरे तू जर सर्व कर्माचा संपूर्णपणे निषेध करतोस, तर मग हे अघोर कर्म माझ्याकडून का करवितोस? तरी हेची विचारे ऋषिकेशा, तू मानू देसी कर्मलेशा. आणि ये सणी हे हिंसा करवित अहासी. तरी हे ऋषिकेशा, याचा विचार तूच करून पहा की तू कर्माला महत्व देत नाहीस आणि हा एवढा मोठा संहार माझ्याकडून घडवित आहेस. देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले म्हणपा आगवे विवेकाचे. देवा, तूच असे असंबद्ध बोलू लागलास, तर मग आमच्यासारख्या अज्ञजनांनी काय बरे करावे. यापुढे जगातील सारासार विचारांचा साठा संपुष्टात आला आहे असे म्हणावे लागेल. हा गा उपदेशू जरी ऐसा, तरी अपभ्रंशु तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्योपथ्य वारुणी जाये, मग जरी आपणची विष सुये. तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. अरे, याला जर सदुपदेश म्हणायचा, तर मग भ्रांतीत घालणारा उपदेश याहून तो काय वेगळा असणार. आता आमची आत्मबोधाची उत्कट इच्छा चांगलीच पूर्ण झाली म्हणायची. वैद्य पथ्य म्हणजे रोग्याने रोगमुक्त व्हावे याकरता ज्या सूचना सांगून गेलेल्या असतात, नंतर त्यानेच औषधातून विष दिले तर रोगी कसा जगेल? सांग बरे श्रीकृष्णा. जैसे आंधळे सुईजे आव्हाटा, का माजवन दिजे मरकटा. तैसा उपदेशु हा गोमटा बोढवला आम्हा. किंवा
आंधळ्याला मुद्दाम आडवाटेला न्यावे किंवा माकडाला मादक पदार्थ द्यावा, त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला फार चांगल्या रीतीने लाभला आहे. मी आधीची काही नेने वरी कवळिलो मोहे येणे, कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. मला अगोदरच काही समजत नाही, तशात या मोहाने मला घेरले आहे. म्हणून हे कृष्णा, मी तुला सारासार विचार विचारला आहे. तव तुझी एकेकी नवाई, एत उपदेशा माझी गोवाई, तरी अनुसरलिया काई ऐसे की जे. पण तुझे पाहावे तो एक एक आश्चर्यच. या तुझ्या उपदेशामध्ये सर्वच घोटाळा आहे. तुला शरण आलेल्यांनी तू असे वागावेस का? आम्ही तनु म्हणू जीवे, तुझ्या बोला बोटंगावे, आणि तुवाची ऐसे करावे, तरी सरले म्हणे. आम्ही शरीराने, मनाने आणि जीवाभावाने तुझ्या वचनांवर विश्वासाने राहावे आणि तूच असे भलतेच करावेस, तर सर्व कारभार आटोपला म्हणायचा. आता एसिया परी बोधिसी, तरी निके आम्हा करिसी, येथ ज्ञानाची आस कायसी, अर्जुन म्हणे. आता याप्रमाणेच जर तू उपदेश करणार असशील, तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणायचे. अर्जुन म्हणाला, आता येथे ज्ञान मिळण्याची आशा कशाची? तरी ये जाणिवेचे कीर सरले, परी आणिक एक ऐसे जाहले, जेथी ते हे डहुळले मानस माझे. ज्ञान मिळवण्याची गोष्ट तर खरोखरच संपली, पण यामध्ये आणखी एक असे झाले की पूर्वी माझे स्थिर निश्चित असलेले मन आता गोंधळून गेले. तेविची कृष्णा हे तुझे चरित्र काही नेनिजे, जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवितू आहासी माते, की तत्वची कथिले ध्वनिते, हे अवगमिता निरुते जाणवेना. त्याप्रमाणे श्रीकृष्णा, तुझे हे वर्तन काही समजत नाही. कदाचित या निमित्ताने तू माझे मन पाहतोस काय, अथवा तू मला चकवीत आहेस, किंवा गुढार्थाने महत्वाच्या तत्वाचे प्रतिपादन करत आहेस, हे विचार करूनही मला समजत नाही. म्हणून आईके देवा, हा भावार्थू आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. म्हणून देवा, माझी प्रार्थना ऐक. उपदेशाची ही गूढ भाषा पुरे करा. महाराज, मला तो सारासार विचार माझ्या भाषेत समजेल असा सोपा करून सांगावा. मी अत्यंत जड असे, परी ऐसाही निके परियसे, कृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. श्रीकृष्णा, मी अतिमंद बुद्धीचा आहे, तेव्हा आता सरळ मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांगावे. देखे रोगाते जिणावे, औषध तरी देयावे, परी ते अतिरुच्च भावे मधुर जैसे. रोगी रोगमुक्त व्हावा असे म्हणत असेल तर औषध दिलेच पाहिजे, परंतु ते औषध रुचकर आणि गोड असणे हे अधिक चांगले. तैसे सकळार्थ भरित, तत्व तरी सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जया परी. देवा तुझ ऐसा निजगुरु, आजी आरती धनी कान करू, येत भीड कवणाची धरू, तू माय आमुची. त्याप्रमाणे सखोल, अर्थपूर्ण,
परिपूर्ण तत्वबोधाचा सिद्धांत तर सांगावा, परंतु मला उमजेल अशा रीतीने सांगावा. देवा, तुझ्यासारख्या खऱ्या आत्मबोधाचा उपदेश देणारा मला आज गुरु म्हणून लाभला आहे. मग आज मी आपल्या आवडीची तृप्ती का करून घेऊ नये? तू आमची आई आहेस, तर मग तेथे लाज भीड कोणाची धरायची? हागा कामधेनूचे दुभते, दैवे जाहले जरी आपैते, तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. अहो, दैव अनुकूल झाले आणि दुभती कामधेनू जर प्राप्त झाली, तर तशा प्रसंगी हवे ते मागण्यास कमी का करावे? जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवन साकडे, का आपुलेनी सुरवाडे इच्छा वेना. जर चिंतामणी हाती आला, तर तेथे इच्छापूर्तीची अडचण कोणती? आपल्या इच्छेनुरूप का मागू नये? देखा अमृत सिंधू ते ठाकावे, मग ताहाना जरी फुटावे, तरी सायासू का करावे मागील ते. पहा, अमृताच्या सागराजवळ येऊन पोहोचावे आणि तेथे तहानेने तळमळत बसावे. मग अमृत सागराजवळ येण्याचे पूर्वीच श्रम कशाला करावे? तैसा जन्मांतरी बहुती, उपासिता लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती जाहलासी जरी, तरी आपुलिया सवेसा, कान मागावासी परेशा, देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. ज्याप्रमाणे हे देवा, अनेक जन्मांमध्ये तुझी सेवा केल्यामुळे तू आज मला सुदैवाने लाभला आहेस. हे परमेश्वरा, तर स्वतःच्या हौसेनुसार तुझ्यापाशी का मागू नये? देवा, आमच्या मनातील हेतू पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे. देखे सकळारतीचे जियाले, आज पुण्य यशासी आले, हे मनोरथ जहाले विजयी माझे. पहा, सर्व इच्छा फलद्रूप झाल्या. आज पुण्य सफल झाले आणि माझ्या सर्व मनोरथांना विजय प्राप्त झाले. जी जी परममंगळ धामा, देव देवोत्तमा, तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. कारण तुम्ही आज आम्हाला पूर्णपणे अनुकूल झाला आहात. हे सर्वोत्कृष्ट कल्याणाचे स्थान असणाऱ्या सर्वोत्तम देव देवेश्वरा, तुमचा विजय असो. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही, स्तनन्या लागून पाही जिया परी, तैसे देवा तुते पुसिजतसे आवडे ते, आपुलेने आरते कृपानिधी. पहा, जसे मातेच्या ठिकाणी बाळाला स्तनपान करण्यासाठी वेळ अवेळ काहीच नसते, त्याप्रमाणे हे कृपासागरा देवा, माझ्या आवडीप्रमाणे अत्यंत हौसेने हा प्रश्न केला आहे. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. म्हणून ज्याचे आचरण केले असता परलोकी आणि इहलोकी कल्याण साधते, असे जे करणे योग्य आहे ते एकच निश्चय करून सांग, असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला. या बोला अच्युतू म्हणतसे विस्मितू, अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो. जे बुद्धियोगू सांगता सांख्यमत संस्था, प्रकटली स्वभावता प्रसंगे आम्ही.
अर्जुनाच्या भाषणाने आश्चर्यचकित होऊन श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, माझ्या बोलण्याचा मतितार्थ असा आहे, कारण निष्काम कर्मयोग सांगत असताना आम्ही सहज स्पष्टीकरणांच्या ओघात आले म्हणून ज्ञानमार्ग सांगितला. तो उद्देशू तू नेनसीची, म्हणून क्षोभलासी वायाची, तरी आता जाणम्याची उक्त दोन्ही. तो आमच्या प्रतिपादनाचा उद्देश तुझ्या लक्षात आला नाही म्हणून तू उगाचच रागावला आहेस. परंतु आता हे ध्यानात ठेव की ही दोन्हीही संप्रदाय मीच सांगितलेले आहेत. अवधारी वीरश्रेष्ठा, ये लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासुनी प्रगटा अनादिसिद्धा. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, हे दोन्ही संप्रदाय अनादिकालापासून माझ्यापासून प्रकाशित आहेत. ते अद्याप तसेच चालत आले आहेत. एकू ज्ञानयोगू म्हणिजे, जो सांखी अनुष्ठिजे, जेत ओळखी सवे पाविजे तद्रूपता. यापैकी कशाला ज्ञानयोग म्हणतात त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात. या ज्ञानयोगाची ओळख झाली म्हणजे जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होतो. एक कर्मयोगू जाण, जेत साधक जन निपुण, होऊन या निर्वाण पावती वेळे. दुसरा जो आहे तो कर्मयोग आहे, ज्यात मुमुक्षुजन तत्पर होऊन योग्य वेळ येताच मोक्षाला प्राप्त होतात. हे मार्गू तरी दोन्ही, परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. हे मार्ग तर दोन आहेत, परंतु शेवटी ते एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या आणि तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवण्याने प्राप्त होणारी तृप्ती सारखीच असते. का पूर्वापर सरिता, भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. किंवा पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्या जर पाहिल्या तर वाहताना त्या वेगवेगळ्या दिसतात, परंतु शेवटी समुद्राला मिळाल्यावर त्या एकरूप होतात. तैसी दोन्ही ये मते, सुचिती एका कारणाते, परी उपास्ती ते योग्य ते आधीन असे. याप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही संप्रदाय एकाच परमार्थ साधनाचे आहेत, परंतु अधिकाराप्रमाणे त्यामध्ये उपासना प्रकार वेगवेगळे आहेत. देखे उत्पलवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे, केतुकेनी एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. पहा, ज्याप्रमाणे पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलकतो, त्याप्रमाणे त्या वेगाने मनुष्याला असे करणे साधेल काय? तो हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर आधार देत काही वेळाने योग्य वाटचाल करून त्या फळापर्यंत निश्चित पोहोचतो. तैसे देखपा विहंगम मते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळिती. येर योगिये कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. पहा, वरील दृष्टांतातील पक्षाच्या गतीप्रमाणे ज्ञान मार्गाचा अवलंब करून ज्ञानी तत्काळ मोक्ष मिळवतात. दुसरे असतात ते कर्मयोगी. स्वधर्म आचरण्यास योग्य अशी कर्मे करून
सावकाश ज्ञानोत्तर काळी मोक्षाला प्राप्त होतात. अंसोणी कर्मारंभ उचित न करिताची सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना. शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करता जर कोणी सिद्धाप्रमाणे कर्म सोडून देईल तर त्या कर्महीनाला सिद्ध पुरुषाप्रमाणे नैष्कर्म निश्चयाने होता येणार नाही. का प्राप्त कर्म सांडिजे ये तुलेनी नैष्कर्म्या होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. किंवा हे अर्जुना, स्वधर्मानुसार आपल्या वाट्याला आलेले कर्म टाकून द्यावे आणि एवढ्यानेच नैष्कर्म सिद्ध झाले असे बोलणे हे निरर्थक आणि मूर्खपणाचे आहे. अंगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. पुरामुळे पैलतीरावर जाणे अडचणीचे झाले आहे. अशा संकट समयी नावेचा त्याग करून कसे बरे चालेल. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकू न कीजे की सिद्धही न सेविजे केवी सांगे. अथवा जर भुकेची व्यथा मिटली पाहिजे असेल तर स्वयंपाक न करून कसे चालेल. किंवा तयार असलेला स्वयंपाक खाऊ नये का. जव निरार्थता नाही तब व्यापारू असे पाही मग संतुष्टीचा ठाई कुंठे सहजे. जोपर्यंत आसक्ती नष्ट झाली नाही तोपर्यंत कर्म करणे राहणारच. असे समज आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजपणे आपोआप बंद पडते. म्हणून आईके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. म्हणून अर्जुना ऐक, ज्याला नैष्कर्म्य स्थिती साधण्याची तीव्र इच्छा आहे त्याने आपले स्वधर्माचे विहित कर्म मुळीच टाकू नये. येथपर्यंत 50 ओव्या समाप्त झालेल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 3 भाग 2 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.